Thank you to all our chief guests. To honor our guest, I would like to request respected Jyoti Patil ma'am to felicitate Honorable Bhagirathi Giri ma'am. Thank you, ma'am. Now I would like to request respected Ganesh Patil sir to felicitate Honorable Prakash Deshmukh sir. Students, please keep quiet. Thank
हॅलो. आज द वर्ल्ड स्कूल इंडिया या शाळेच्या 13व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभासाठी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मित्र श्री प्रकाश देशमुख सर, व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी हेडमास्टर जॉईंट असोसिएशन, त्याचबरोबर माननीय डॉक्टर भागीरथीताई गिरी, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग लातूर, त्याचबरोबर लातूर जिल्हा इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री विजयकुमार कावळे साहेब, त्याचबरोबर कुमारस्वामी कॉलेज औसाच्या प्राचार्य माननीय डॉक्टर कुसुमताई ढोणे मॅडम, त्याचबरोबर दैनिक एकमतचे पत्रकार माननीय श्री संजयजी सगरे सर, त्याचबरोबर आमच्या शाळेचे मार्गदर्शक माननीय श्री संदीपानरावजी जाधव कन्स्ट्रक्शन औसा, त्याचबरोबर औसा पोलीस स्टेशनचे API श्री जाधव साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मी सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन व सर्व पालक यांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला भगिनी, त्याचबरोबर पालक बंधू, त्याचबरोबर चिमुकले सर्व यांनाही मी त्यांच्या आता जो काही विविध गुण प्रदर्शन होणार आहे त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. तसेच आजचा हा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रत्येक वर्गामधून टॉप रँकरचे आहेत, त्याचबरोबर जी मुलं सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा मुलांना बेस्ट स्टुडंटसुद्धा प्रत्येक वर्गातून आपण देतो. तसेच पालक बंधू भगिनीसुद्धा शाळेच्या विविध स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यांचासुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर द वर्ल्ड स्कूलचे टीचर मागील 2 वर्षापासून आपण शाळेमध्ये जे लीड प्रोग्राम राबवलेला आहे विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी, त्यामध्ये मोठं काम आमचे शिक्षक केलेलं आहे. त्यामध्ये राज्यामध्ये आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि झोनलमध्ये जे 5 ते 6 राज्यामधून शाळेचा 8वा क्रमांक आला आहे. त्याबद्दल त्या शिक्षकांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी खास सत्कार करणार आहोत. या प्रसंगी मी जास्त वेळ न घेता, कारण आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाची वाट बघताय, त्यामुळे मी वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. तसेच आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल परत एकदा आपले स्वागत करतो. धन्यवाद. Now I would like to request Kadam sir to felicitate Honorable Mahavir Jadhav sir. Thank you, sir. I would like to thank respected Patil sir for leading us towards today's event. Today is not just about winning awards, it's about celebrating dedication, passion, and the spirit of healthy competition. And what makes this event more special is that we are honoring both our brilliant students and the incredible female parents who inspire us all with their enthusiasm and talent. Every year, our school organizes various competitions for our female parents, and their participation has been nothing short of inspiring. You have shown us that learning, creativity, and fun know no age limits. Now it's time to recognize and appreciate your hard work and remarkable achievements. So without any further ado, let's begin with prize distribution for our wonderful female parents. We are announcing the winners of Dandiya competition.
So now, best dressing students are from pre-primary. First is Chavan Avishka Rahul and second is Shinde UN Avinash. From pre-primary, first is Chavan Avishka Rahul and second is Shinde UN Avinash. Hurry up and come on the stage. Our chief guest to kindly come forward to prize distribution ceremony. Next is best dressing student from primary section. First is Tanshette Sanskruti Gajanan and second is Zadav primary section. From parents, best dressing goes to Patil Prajakta Datta. Please come on the stage. Best dressing parents, Patil Prajakta Datta. Best performance Dandiya, first is Praniti Group. The participants are Katke Karishma and Shinde Praniti. Best performance Dandiya, first is Praniti Group. Participants are Katke Karishma and Shinde Praniti. Second is Lotus Group. The participants are Patil Prajakta Datta, Gadodia Ayuti Sagar. Lotus Group, Patil Prajakta Datta, Gadodia Ayuti Sagar. Now we are announcing the winners of Rangoli competition. First is Hazare Ravina, second is Kurle Deepika and Balsure Jana, and third is Kathare Madhuri and Kumbhare Rudrani. Please come on the stage. Next, now we are announcing the winners of essay writing. First is Todalge Anuradha, second is Bhalkikar Pooja, and third is Nikam Neeta. Everyone clap for winners of essay writing. Please come on the stage. Okay. थोड़ा पटपट कशा लागेल. अच्छा. Everyone clap for winners of Rangoli competition and essay writing.
Now we are announcing is Dharne Amruta Mahadev. Please come on the stage, students. Best student from senior KG class is Loharekar Aliza Rehmat. Best student from senior KG class is Loharekar Aliza Rehmat. Clap everyone for these best students. All the pre-primary students should come on the stage together. सर्व पालकांना सूचना आहे, ज्या विद्यार्थ्याचं नाव पुकारलं जाईल त्या मुलाला लवकरात लवकर स्टेजवर पाठवायचं आहे. आपापल्या स्टाफने आपापल्या वर्ग शिक्षकांनी याची काळजी घ्यायची की ज्या विद्यार्थ्याचं नाव पुकारलं From जाईल त्याला लवकरात लवकर nursery, स्टेजवर Jangale पाठवायचं आहे. Vedansh Vikas. From junior KG A, Bhosle Prajwal Parmeshwar. From junior KG B, Dharne Amruta Mahadev. From senior KG, Loharekar Aliza Rehmat. Students should come on the stage together. Loharekar Aliza Rehmat from senior KG class. From first standard A, Upase Rajveer Amardeep. From first second standard, Zadav Harshali Suraj. From third standard, Qureshi Zikra Zafar. From third standard, Qureshi Zikra Zafar. From fourth standard, Dhawan Swarali Dhananjay. From fourth standard, Dhawan Swarali Dhananjay. From fifth standard, Apsingekar Ananya Prakash. From fifth standard, Apsingekar Ananya Prakash. Students, hurry up and come on the stage as we calling out the name. Now, primary students should come on stage together. From nursery class, ranker of nursery class is Kamble Sankalp Sanjay. Kamble Sankalp Sanjay. Please come on the stage. Next, ranker of junior KG A is Dange Vishwadeep Dhammadeep. Dange Vishwadeep. Ranker of junior KG B is Mane Anandi Ghaininath. Mane Anandi Ghaininath. Please come on the stage. Next one from senior KG class is Gaikwad RV Akash. Gaikwad RV Akash. Okay, clap everyone for these rankers. Now from primary section, from first standard A, Zavalge Shaurya Sukhdev. Zavalge Shaurya Sukhdev from first standard A. Students, hurry up and come on the stage. From first standard B, Sakhre Mansi Anil. From first standard B, Sakhre Mansi Anil. From second standard, Mungre Masifa Fatima Mustafa. From second standard, Mungre Masifa Fatima Mustafa. From third standard, Gidde Ifraz Gaush Pasha. From third standard, Gidde Ifraz Gaush Pasha. From fourth standard, Hucche Vishweshwar Girish. From fourth standard, Hucche Vishweshwar Girish. From fifth standard, Mulani Aisha Ismail. From fifth standard, Mulani Aisha Ismail. Clap everyone. Now we are announcing प्राध्यापक भोसले सरांनी स्टेजवरती यावे.
प्राध्यापक प्रताप भोसले सरांनी स्टेजवरती यावे. Now we are announcing the winners of science exhibition from each class. As we call out the names, all the pre-primary students should come on stage together. From junior KG A, first, types of houses. More Ayush Sachin and Patil Prabhanjan Datta. Please come on the stage. More Ayush and Patil Prabhanjan. And second is modes of transport. For Marje Arjun and second is Balsure Mayuresh. Marje Arjun and Balsure Mayuresh, please come on the stage. Next class, junior KGB. First is national symbols. Lohare Anaiza Tamim. Lohare Anaiza Tamim, please come on the stage. Second is sense organs. Birazdar Gauravi Baswaraj. Birazdar Gauravi Baswaraj, please come on the stage. Next, senior KG class. First is volcanic eruption. Loharekar Aliza Rahmat. Loharekar Aliza Rahmat, please come on the stage. And second is solar system. Patwari Advik Dayanand and Kurle Shravya Sanjay. Patwari Advik and Kurle Shravya, please come on the stage. Patwari Advik and Kurle Shravya, please come on the stage. Everyone clap for these students. From first standard A, for project Weather and Seasons, the participants are Mohite Venkatesh Parmeshwar, Mohite Venkatesh Parmeshwar, Basle Inayat Mustafa, Basle Inayat Mustafa, Upase Rajveer Amardeep, Upase Rajveer Amardeep. Next project is parts of body. The participants are Bhosle Vedika Nitin, Bhosle Vedika Nitin, Barote Ibrahim Khaja Pasha, Barote Ibrahim Khaja Pasha, Zadhav Sanvi Santosh, Zadhav Sanvi Santosh. Students, please hurry up and come on the stage. From first standard B, global warming. The participants are Zadwar Prinjal Chandrakant, Zadwar Prinjal Chandrakant, Hosure Madhura Satish, Hosure Madhura Satish, Chaudhary Gauravi Prasad, Chaudhary Gauravi Prasad, Tike Pragati Venkat, Tike Pragati Venkat. Next project is urban and rural area. The participants are Hundekari Devanshi Om Prakash, Hundekari Devanshi Om Prakash, Nanjile Arohi Vishnu, Nanjile Arohi Vishnu, Kambre Shreya Prakash, Kambre Shreya Prakash, Sakhre Mansi Anil, Sakhre Mansi Anil. From second standard, water filtration, Mungre Masifa Fatima Mustafa, Mungre Masifa Fatima Mustafa. Next is health and hygiene. Sheikh Arfan Abdul Haqqani, Sheikh Arfan Abdul Haqqani. Students, come on the stage. And Patel Tasir Sohail. Next from health and hygiene, Sheikh Arfan and Patel Tasir, please come on the stage. From third standard, Chandrayaan 3. The participants are Gayakwad Adarsh Ajit, Gayakwad Adarsh Ajit, Maitre Srinivas Anil, Maitre Srinivas Anil. Next project is blowing balloon experiment. Blowing balloon experiment. The participants are Gidde Ifraz Gaus Pasha,
गिड्डे इफराज गौस पाशा, लोंढे गौरव गुणवंत, लोंढे गौरव गुणवंत. From 4th standard, integrated farming, लोहारे बुशरा नियामत, integrated farming, लोहारे बुशरा नियामत. For greenhouse, the participants are डांगे ध्रुव धम्मदीप, डांगे ध्रुव धम्मदीप. सुरवसे श्री कृष्णा महेश, सुरवसे श्री कृष्णा महेश. For drip irrigation, जाधव स्वरा सतीश, जाधव स्वरा सतीश. Next is wind turbine. The participants are Jatar Shravan Anil, Jatar Shravan Anil. Hucche Vishweshwar Girish, Hucche Vishweshwar Girish. From 5th standard, rain detector, Sheikh Umeza Abdul Mutal, Sheikh Umeza Abdul Mutal. Next is disaster alert working model, disaster alert working model. The participant is Mulani Aisha Ismail, Mulani Aisha Ismail. From our school, from Unified International English Olympiad, the student from 4th standard has secured first rank at class level. The student is Hucche Vishweshwar Girish. Thank you, sir. Ma'am. Now I would like to request respected Patil sir to felicitate Honorable Professor Pratap Bhosle sir. All the teachers should come towards the stage. सर्व शिक्षकांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचं आहे. सर्व शिक्षकांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचं आहे. पालकांना विनंती आहे आपल्या पाल्याला आपल्या सोबत नाही बसू द्यायचं आणि समोरच्या पोर्चमध्ये ते पालक बसलेत ना त्यांना विनंती आहे त्यांनी पाठीमागे जाऊन बसायचं आहे. भरपूर साऱ्या खुर्च्या रिकाम्या आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी बसणार आहेत. All teachers should come on the stage. All the teachers should come near the stage, please. Now we are honoring our staff. The principal of World School Ausa, Jadhav Rahul sir. I would kindly request our chief guest to honor our staff with memento. Kadam Yogesh sir. Kadam Yogesh sir. From teachers, Dudde Ranjana, Dudde Ranjana, Patel Tazeen, Patel Tazeen, Kazi Lubna, Kazi Lubna, Pawar Shilpa, Pawar Shilpa, Bol Varsha, Bol Varsha. साळुंके रेणुका, साळुंके रेणुका, राठोडे पूजा, राठोडे पूजा. आवठी विशाखा मैम,
Ashwini ma'am. Pathan Sana Khan ma'am. Sonone Mohini ma'am. In 2023 and 24, in this academic year, our school has participated in Lead Shiksha Award. Our school got first rank from Maharashtra. We are honoring our principal with the lead trophy, Zadav Rahul sir and Kadam Yogesh sir. Please come on the stage. दोन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेने लीड शिक्षा अवॉर्डमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून आपल्या शाळेने पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच झोनल रँकमध्ये 8वा नंबर मिळवलेला आहे. त्यासाठी जाधव सर आणि कदम सरांनी लीड तर्फेची ट्रॉफी स्वीकारावी. From our staff, Hasube Vijay Kumar, Hasube Sonam, Shinde Dattatray, Kori Bhagwat, please come on the stage. Shinde Pooja teacher, please take your prize. Shinde Pooja teacher. यानंतर शिंदे मामा आणि कोळी मामा या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. यानंतर स्टाफमधून राहिलेलं आहे त्यांचं ते आदरणीय शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती जायचं आहे. आपण ज्या Sanjay Sagre sir to express his thoughts. हे नाही चालू. सर्वप्रथम आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपण ज्या कार्यक्रमासाठी इथं सर्वजण एकत्रित जमलेले आहात तो कार्यक्रम आमची भाषणं ऐकण्यासाठीचा नाही आहे, तर आपल्या मुलांचं कौतुक ऐकण्यासाठी, आपल्या मुलाचं कौतुक पाहण्यासाठी, आपल्या मुलाचे कला आविष्कार पाहण्यासाठी आपण इथं उपस्थित झालेले आहात. परंतु या संस्थेमध्ये जे काही उपक्रम चालतात त्या उपक्रमामध्ये जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यरत असणारे जे काही कर्मचारी आहेत
या सर्वांचा गुणगौरव होणं तितकंच आवश्यक असल्यामुळं आपल्या किमती वेळेतले काही क्षण शाळेने या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आमचं भाषण ऐकण्याची कोणाची मनस्थिती नसते, तरीही एक भाग म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी बोलायला सांगितलेलं आहे, त्यामुळं मी फार वेळ आपला घेणार नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लातूर जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या आदरणीय भागीरथी गिरी मॅडम, त्याचबरोबरीनं या संस्थेला सातत्यानं सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे आमचे स्नेही आणि मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष मान्य श्री प्रकाश देशमुख सर, त्याचबरोबरीनं ते अध्यक्ष आहेत आणि जे आपलं शिक्षण मंडळ असतं 10वी-12वीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये, त्या सगळ्यासाठी मार्गदर्शन सातत्यानं प्रकाश देशमुख सरांचं असतं. इंग्रजी माध्यमाची शाळा असल्यामुळं इंग्रजीच्या शिक्षकांनाही या ठिकाणी बोलवणं क्रमप्राप्त आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष विजयकुमार कावळे सर, आपल्या कुमारस्वामी महाविद्यालयाच्या प्राचार्या, ज्यांच्यासोबत आम्ही काही काळ काम केलं, असे कुसुमताई ढोणे मॅडम, या संस्थेला सातत्यानं पाठबळ देणारे आदरणीय संदीपान जाधव साहेब, आम्ही त्यांना बप्पा असं म्हणतो, त्याचबरोबरीनं व्यासपीठावरती विराजमान असलेले औसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री जाधव साहेब, माझे स्नेही मित्र प्रताप जाधव, त्यांच्या सुविध पत्नी आणि वर्ल्ड स्कूलचा हा सगळा डोलारा सांभाळणारे गणेश पाटील सर, त्यांच्या अर्धांगिनी ज्योती भोसले मॅडम, या शाळेचे प्राचार्य जाधव सर, त्यांचे सर्व सहकारी आणि पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, ही संस्था मागच्या अनेक दिवसापासून आपल्या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. जेव्हा आपल्या शहरामध्ये इंग्रजी माध्यमाची कुठलीही शाळा नव्हती, अशा वेळेला ही शाळा या ठिकाणी आली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं आपल्या मुलांना घडवण्याचंही काम करते. करावं तितकं कौतुक या संस्थेचं कमी आहे. स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेच्या युगामध्ये अनेक शाळा येत आहेत. आपण सगळेजण पाहतो, लातूरहून औशाला अनेक शाळांच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत. एवढी प्रचंड जीवघणी स्पर्धा असताना सुद्धा आपली छोटी छोटी मुलं घडवण्याचं अतिशय चांगलं काम या ठिकाणी शाळा करते. म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. कारण महिलांना चांगलं काय आहे आणि चांगल्यातलं अधिक चांगलं शोधण्याचं जे कौशल्य असतं ते आम्हा पुरुषांपेक्षा तुम्हा महिलांना अधिक समजतं. एखाद्या आपण साडीच्या दुकानात गेलो तर असंख्य साड्या त्या ठिकाणी पडलेल्या असतात, वेगवेगळ्या रंगाच्या असतात, वेगवेगळ्या क्वालिटीच्या असतात, परंतु त्यातली चांगली साडी आणि त्यातली चांगली एखादी वस्तू जर शोधायची असेल तर ते तुम्हीच करू शकता. आणि औशामध्ये एवढ्या असंख्य शाळा असताना सुद्धा एक चांगली शाळा शोधण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, म्हणजे निश्चित तुम्हाला या शाळेची पारख आहे. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी या शाळेने ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि इथला हुच्चे नावाचा विद्यार्थी, तो या ठिकाणी त्याला 4 पारितोषिकं आम्ही या ठिकाणी दिली. मला आणखीन आनंद झाला असता की त्या हुच्चेसोबत त्याचे पालक जर त्या ठिकाणी आले असते तर त्यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आम्हाला आवडलं असतं. परंतु त्याचबरोबरीनं राज्यामध्ये आणि विभागामध्ये सुद्धा ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं गुणानं या ठिकाणी प्रथम आली. त्याचीसुद्धा ट्रॉफी या ठिकाणी प्राचार्य आणि कदम जाधव सर आणि कदम सरांना या ठिकाणी देता आली. आमचं हे भाग्यच आहे की आपण हे जे चांगलं काम केलं त्याचं कौतुक करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याबद्दल मी संस्थेचं, शाळेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्यामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये फार वेळ न घेता या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल गणेश सर, ज्योती भोसले मॅडम
जाधव सर आणि कदम सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर श्री विजयकुमार कावळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. हॅलो हां चलो. द वर्ल्ड स्कूल इंडिया औसा या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्त आज या व्यासपीठावर जमलेलं ही मांदियाळी प्रत्येकाचे नाव घेत बसणार नाही, कारण कार्यक्रमाचं औचित्य हे विविध कला गुणदर्शन असल्यामुळे आमच्या भाषणाला काही तसा कारण नाही, परंतु आलो आणि तुम्हाला 2 शब्द बोलावे. जास्तीत जास्त माता भगिनीची संख्या या ठिकाणी दिसली. ज्या माऊलीनं छत्रपती शिवाजी घडवले अशा जिजाऊ समोर बसल्यात आणि त्यांना थोडंसं काही हितगुज करावं या नात्यानं मी आज तुमचा भाऊ म्हणून इथे उभा आहे. खऱ्या अर्थानं आपला पाल्य घडतो तो केवळ आईच्या संस्कारामुळे, आणि आईला कळतं की आपल्या पाल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे. परंतु येणारी स्पर्धा प्रचंड आहे. ज्यावेळेस आपला विद्यार्थी खऱ्या अर्थानं पूर्ण शिक्षण करणार आहे त्या काळातली त्या वर्षीची किंवा त्या वेळची स्पर्धा ही प्रचंड असणार आहे. कारण कृत्रिम विद्येवर आता AI टेक्नॉलॉजी येऊ घातली आहे. त्यानंतर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत. मी सरांना विनंती करेन की आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना कोडिंग वगैरे आत्तापासून शिकवायला चालू करा. AIचं ज्ञान द्या. परंतु असं नाही व्हायला पाहिजे की आपल्याकडे अगोदर मुघलाचं राज्य होतं, आता मुघल गेले आणि परत हे गुगल आले आणि गुगलच्या आपण पारतंत्र्यात न जाता त्या गुगलचा वापर कशा पद्धतीनं आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या विकासामध्ये होईल एवढा विचार करा. आणि प्रत्येक माता माऊलीला आणि पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्याला अगदी मित्र म्हणून वागवा, जवळ घ्या, त्याच्याशी बोला, त्याच्याशी संवाद साधा. त्याच्यासमोर जोरात बोलू नका, कुणाचे हेवेदेवे करू नका. त्याच्यासमोर बोलत असताना आपण एक संहिता पाळा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यावर त्या पद्धतीने संस्कार घडत असतात. तेव्हा आपण सुज्ञ आहात. मी फार तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमचा पाल्य यशस्वी हो हीच सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी श्री प्रकाश देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. द वर्ल्ड स्कूल औसा या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सन्माननीय गिरी मॅडम, त्याचबरोबर कावळे सर, सगर सर, प्राचार्य भोसले सर, सर्व आदरणीय मंच, या सर्वांना एकत्रित करणारे आमचे मित्र सन्माननीय गणेश पाटील सर, ज्योती पाटील मॅडम, सर्व शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, पालक वर्गाव, खरोखरच आजचा हा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहे. आणि वर्ल्ड स्कूल हे सातत्यानं एक चढता आलेख करून 13 वर्षामध्ये पदार्पण करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं चांगला होईल, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं कसं ज्ञान होईल आणि एक चांगल्या उत्तम प्रकारचा नागरिक, चांगल्या संस्कार त्याला कसं मिळता येईल या दृष्टीनं आणि नवीन तंत्रज्ञानाचं रोबोटिक असेल किंवा AI तंत्रज्ञान नवीन निघालेलं, प्रत्येक विज्ञान प्रदर्शन असेल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांमध्ये कशा जुळल्या जातील या ॲक्टिव्हिटीकडे वर्ल्ड स्कूल सातत्यानं प्रयत्न करत असतं. या ठिकाणी मला महिला या ठिकाणी खूप आलेल्या आहेत. खरं तर मला सांगावंसं वाटतं की महिला एक उत्तम शिक्षिका असतात. हे
प्रत्येक वेळी दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले ते जिजाऊ मातेमुळंच. अशा अनेक महिला या चांगल्या उत्तम शिक्षक आहेत. त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक शाळेकरी मुलगा घरी जातो आणि आई मला मॅडमने एक चिठ्ठी दिली म्हणून सांगत पळत पळत आईकडे जातो. आणि त्यावेळेस आई ते पत्र वाचत असताना तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि अश्रू येत असताना आई म्हणतो काय झालं सांग. तर त्यावेळेस ते आई म्हणती तुझ्या शाळेमध्ये तुला शिकवण्यासारखे शिक्षक नसल्यामुळं तुला मी आता इथून पुढे घरी शिकवणार आहे. आणि बराच कालावधी जात असतो आणि हा मुलगासुद्धा खूप मोठा होत असतो. आणि असाच एका दिवशी घरातील पत्र चाळत असताना आणि त्यावेळी त्याची आई पण या जगामध्ये नसती आणि पत्र चाळत असताना त्याला ती आईची चिठ्ठी शिक्षकांनी दिलेल्या दिसती आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की तुमचा मुलगा हा मतिमंद आहे आणि ह्या मतिमंद मुलाला आमच्या शाळेमध्ये सोय नाही. आणि त्या मुलाचं पूर्ण शिक्षण त्या मातेनं केलेलं असतं. आणि तोच मुलगा पुढे थॉमस अल्वा एडिसन ज्यानं प्रकाशाचा शोध लावला आणि हे जग हे प्रकाशमय केलं. असे प्रतिभान विद्यार्थी शास्त्रज्ञ घडवण्याचं तुम्ही महिला करता. म्हणून आपल्या मुलाला कुठल्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि त्याचा बारीक विचार करून कमी वयामध्ये जर त्याला त्याची इच्छा कुठली असली कोणत्या विषयामध्ये आवड आहे त्याला जर प्रोत्साहन केलं तर मुले चांगल्या पद्धतीने विकसित होतात. या स्नेहसंमेलनानिमित्त या ठिकाणी आम्हालाच बोलवलं आणि आमचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल गणेश पाटील सर या शाळेचे प्राचार्य जाधव सर यांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय डॉक्टर कुसुम ढोणे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत अगदी अवघ्या मी गिरी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. आज द वर्ल्ड स्कूल इंडिया औसा येथील 13व्या ॲन्युअल डे सेलिब्रेशन आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन प्रसंगी उपस्थित असणारे आमच्या मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश देशमुख सर, उपस्थित असणारे आत्ताच आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलेले कावळे सर, त्याचसोबत कुमारस्वामी महाविद्यालयाच्या प्राचार्य कुसुम ढोले मॅडम, त्याचसोबत दैनिक एकमतचे पत्रकार संजय सगरे सर, त्याचसोबत संदीपानराव जाधव सर, त्याचसोबत PSI जाधव सर, प्रताप भोसले सर, या संस्थेचे संस्थाचालक गणेश पाटील सर, माझी मैत्रीण त्यांची सुविद्य पत्नी ज्योती भोसले मॅडम, त्याचसोबत या संस्थेचे किंवा या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि या सेलिब्रेशनचे खरे मानकरी म्हणजे हे चिमुकले आणि त्यांचे पालक आई आणि बाबा. खरं तर आज हा बोलण्याचा प्रसंग नाही, परंतु तरीही स्टेजवर बसल्याच्या नंतर एक मनोगत व्यक्त करण्यासाठी म्हणून खरं तर उभी आहे. खरं तर हे गॅदरिंग किंवा स्नेहसंमेलन आपण ज्याला म्हणतो, खरं तर मुलांचा कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन असते. मला वाटतं की जगामध्ये स्पर्धा खूप आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना टेकवायचं असेल तर आपल्या मुलांमधल्या ह्या सगळ्या सुप्त अवस्थेतल्या असलेल्या या सगळ्या कौशल्यांचा विकास करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला या शाळेचं कौतुक असं वाटतं की औशासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं मुलं त्याच्यामध्ये येणं. आत्ताच सरांनी प्रास्ताविक करताना हे पण सांगितलं की अगदी लातूरून सुद्धा मुलं येतात. म्हणजे या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांची संख्या या शाळेकडे वळली याचा अर्थ नक्कीच या शाळेनं इतर शाळेपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळेपण या शाळेनं जपलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमानं मुलांचं आणि पालकांचं कौतुक केलं, खरोखर ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण औशासारख्या ठिकाणी एक इंग्लिश मिडियम उभा करणं आणि त्या इंग्लिश मिडियमचा डोलारा इतका मोठा
संख्येनं समोर असणं खरंच ही आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. मला पालकांना सांगायला नक्कीच आवडेल की या स्कूलमध्ये जर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत असतील आणि आपण जर एवढ्या हिरिरीने भाग घेत असताल तर नक्कीच आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आणि मुलांच्या या वेगवेगळ्या स्किल असतील किंवा वेगवेगळे सुप्त गुण असतील तर नक्कीच त्याचं सादरीकरणसुद्धा खूप सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. मला इथल्या शिक्षकांचं कौतुक यासाठी वाटलं की एवढ्या मुलांचं, इतक्या लहान वयातल्या मुलांचं हे स्किल डेव्हलप करण्यासाठी मला वाटते मागच्या एक महिन्याची त्यांची मेहनत असेल. त्याही सगळ्या शिक्षकांचं कौतुक करते. आणि मला सांगायला आवडेल की या संगणकाच्या युगात आपल्या मुलांना टिकवायचं असेल तर अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या गॅदरिंगसारख्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर यात आपल्या मुलांना नक्कीच सहभाग द्यावा. ही शाळा खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं पुढं जात आहे. नक्कीच या शाळेचं कौतुक करायला आणि पुढं जायला आमच्या मनापासून माझ्या शुभेच्छा आहे. या सगळ्या मुलांचं जे कौतुक आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांनाही या पुढच्या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी मंचावरील सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी समोर बसून घ्यायचं आहे. आपण ज्या क्षणाची वाट पाहत होता तो आता आपण सुरुवात करूयात.